नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. मी आहे संगीता. आजची आपली कथा आहे शस्त्रास्त्र विद्येची स्पर्धा. शस्त्रास्त्र विद्येत आपल्या शिष्यांनी कमावलेल्या कौशल्याचे दर्शन राजघराण्यातील मंडळींना आणि राज्यातील जनतेला घडवले पाहिजे, असा विचार द्रोणाचार्यांच्या मनात आला. द्रोणाचार्यांनी आपल्या मनातला विचार भीष्मांना बोलून दाखवला. त्यावेळी राजा धृतराष्ट्रही तिथे हजर होता. दोघांनीही मोठ्या उत्साहाने या कल्पनेचे स्वागत केले. त्यासाठी आवश्यक असलेला आखाडा आणि त्याच्यासमोर प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था यांची उभारणी केली जावी, अशी सूचना राजा धृतराष्ट्राने केली. यासाठी भव्य क्रीडा संकुल उभे करावे लागणार होते. द्रोणाचार्यांनी शुभ मुहूर्त पाहून तातडीने या कामाला सुरुवात केली. द्रोणाचार्यांनी अगदी बारकाईने विचार करून हे क्रीडा संकुल उभे केले. मध्यभागी शस्त्रास्त्र विद्येच्या कौशल्याचे दर्शन घडवण्यासाठी आखाडा आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, राजघराण्यातील स्त्रियांसाठी आणि मानाचे निमंत्रण असलेल्या इतर राज्यातील राजांसाठी बसण्याची खास व्यवस्था या क्रीडा संकुलात केलेली होती. ज्या दिवशी हे सामने सुरू झाले त्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. लक्षावधी प्रेक्षकांनी मैदान नुसते ओसंडून वाहत होते. द्रोणाचार्यांच्या शस्त्रास्त्र विद्येचे कौशल्य पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकतेने लोक आले होते. भीम आणि दुर्योधन यांच्यात होणारे गदायुद्ध आणि अर्जुनाची धनुर्विद्या यासंबंधी लोक आपसात बोलत होते. काही लोक उपरोधाने असेही म्हणत होते की अर्जुन हा द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य आहे. लोकांकडून त्याचे कौतुक करून घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी हा सामन्यांचा घाट घातला आहे. यावर काही लोक असेही म्हणत होते की हे म्हणणे बरोबर नाही. अर्जुना इतकेच द्रोणाचार्यांचे इतरही शिष्य प्रवीण आहेत. सर्व राजपुत्रांना उत्तम शिक्षण मिळालेले आहे. याचे दर्शन भीष्मांना घडावे हा द्रोणाचार्यांचा मुख्य हेतू आहे. राजघराण्यातली मंडळी त्यांची खास व्यवस्था असलेल्या प्रेक्षागृहात एकामागून एक येऊ लागली. प्रथम भीष्मांनी प्रवेश केला. त्यांची पांढरी शुभ्र दाढी सूर्यप्रकाशात झळाळत होती. भीष्मांमागून कृपांचा प्रवेश झाला. विदुरांच्या मागून राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी यांनी प्रवेश केला. त्यांच्यानंतर कुरु घराण्यातली मंडळी आली. अतिथी म्हणून ज्या राजांना निमंत्रण होते तेही आले. पौर्णिमेच्या समुद्राच्या लाटांसारखा त्या प्रचंड गर्दीचा आवाज हवेत घुमत होता. इतक्यात अकस्मात हा प्रचंड आवाज स्तब्ध झाला. लोक आपल्या माना उंचावून आखाड्याच्या दिशेने पाहू लागले. शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या द्रोणांनी प्रवेश केला. त्यांचा विख्यात पुत्र अश्वत्थामा त्यांच्यासोबत होता. त्यांच्यानंतर व्यास आले. राजा धृतराष्ट्रांनी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य या दोघा गुरूंचा सत्कार केला. ब्राह्मण वेद मंत्रांचे पठण करीत होते. विलक्षण प्रभावी असे ते दृश्य होते. आपले शस्त्रविद्या कौशल्य प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आलेल्या राजपुत्रांनी एकामागून एक असा प्रवेश केला. वयाने ज्येष्ठ असलेला युधिष्ठिर सर्वांच्या पुढे होता. प्रवेश करताच त्यांनी प्रथम आचार्य द्रोण आणि आचार्य कृप यांना वंदन केले. योद्ध्यांसाठी असलेला खास पोशाख या राजपुत्रांनी परिधान केला होता. त्यानंतर अनेक धनुष्यांचा टणत्कार केला गेला. या टणत्काराने सगळे मैदान भरून गेले. सर्वसाधारणतः युद्धात वापरली जाणारी शस्त्रे चालवण्याच्या कौशल्याचे दर्शन ते राजपुत्र प्रेक्षकांना घडवू लागले. धनुष्यबाण, तलवारी, भाले, गदा इत्यादी नाना प्रकारची शस्त्रे ते हाताळत होते. आपले श्वास रोखून प्रेक्षक हे खेळ पाहत होते. शस्त्रांच्या वापरातले त्यांचे कौशल्य आणि सहजता पाहून प्रेक्षक अगदी थक्क होऊन गेले. भीम आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध पाहण्यासाठी लोक विशेष उत्सुक होते. दोघेही गदायुद्धात अतिशय प्रवीण होते. समोर जे घडत होते त्याचे धावते वर्णन अंध राजा धृतराष्ट्राच्या त्याच्या शेजारी बसून विदुर सांगत होते. भीम आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध सुरू झाले. प्रेक्षकांपैकी काही भीमाच्या तर काही दुर्योधनाच्या बाजूने दाद देत होते. द्रोणाचार्य बारकाईने पाहत होते. हे दोघे राजपुत्र एकमेकांचा द्वेष करतात ही गोष्ट द्रोणाचार्यांना ठाऊक होती. हे दोघेही राजपुत्र खेळाचे कौशल्य प्रेक्षकांना दाखवण्यासाठी नव्हे तर खरोखरच द्वेषाने लढत आहेत ही गोष्ट द्रोणाचार्यांच्या नजरेतून सुटली नाही. खेळाच्या आखाड्यात हे द्वेषाचे प्रदर्शन नको, अशा भावनेने आपला पुत्र अश्वत्थामा याला द्रोणाचार्य म्हणाले. हे दोघं आवश्यकतेपेक्षा अधिक द्वेषाने लढत आहेत असं मला वाटतं. खेळाचं कौशल्य दाखवण्याऐवजी त्यांच्या द्वेषाचं दर्शन ते घडवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनीही बाजू घ्यायला सुरुवात केली आहे. तू त्यांच्याजवळ जा, त्या दोघांनाही बाजूला कर आणि त्यांचं युद्ध थांबव. निदान आज तरी खेळाच्या आखाड्यात हे कटुतेचं प्रदर्शन नको. अश्वत्थामा आखाड्यात गेला.
त्याने भीम आणि दुर्योधन यांना बाजूला केले आणि त्यांचे गदायुद्ध थांबवले. युद्ध थांबवण्याचे दोघांच्याही मनात नव्हते, पण अखेर ती गुरुची आज्ञा होती आणि ती पाळणे त्यांना भागच होते. रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी आपल्या मनाविरुद्ध त्यांनी हे गदायुद्ध थांबवले. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला आखाड्यात येण्याचे आवाहन केले. अर्जुनाने आखाड्यात प्रवेश केला तेव्हा तो अतिशय देखणा दिसत होता. सोन्याचे चिलखत त्याने घातले होते. उजव्या हातात त्याने आपले धनुष्य घेतले होते. बाणांचा भाता त्याने खांद्याला अडकवला होता. बोटांचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या हातांभोवती चामड्याचे हाताच्याच आकाराचे वेष्टन होते. अर्जुनाने आखाड्यात प्रवेश करताच लोकांनी ऐकणाऱ्यांचे कान बधीर व्हावेत असा प्रचंड जय जयकार केला. अंधराजा धृतराष्ट्राच्या कानी तो जय जयकार पडला. तेव्हा त्यांनी विदुरांना विचारले, हा आवाज कशासाठी? लोकांना काय हवं आहे? विदुर हसले आणि धृतराष्ट्रांना म्हणाले, कुंतीचा देखणा पुत्र अर्जुन यानं आखाड्यात प्रवेश केला आहे. अर्जुन हा लोकांचा अतिशय लाडका असल्यामुळे हा प्रचंड जय जयकार लोकांनी केला आहे. हे ऐकून द्वेषाची ज्वाळा धृतराष्ट्रांच्या मनात पेटून उठली, पण त्यांनी ती दिसू न देता गोड शब्दात पंडूचा पुत्र अर्जुन याची स्तुती केली. राजघराण्यातील स्त्रियांसाठी केलेल्या खास कक्षात कुंतीही बसलेली होती. धनुष्यबाणाचे प्रयोग अर्जुन प्रेक्षकांसमोर सादर करू लागला तेव्हा आपल्या पुत्राचे प्रावीण्य पाहून कुंतीचा ऊर अभिमानाने भरून आला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळून आले. हस्तिनापुरात ती राहायला आली तेव्हापासून तिला तिच्या जुन्या दुःखांचा काही प्रमाणात विसर पडला होता. आता तिचे पराक्रमी पुत्र तिच्या सोबतीला होते. ती आता जगत होती तिच्या पुत्रांसाठी. आता त्यांच्या सुखातच तिचे सर्व सुख सामावलेले होते. तिला आता सुरक्षित वाटू लागले होते. आपले पराक्रमी पुत्र सुखरूप आहेत आणि आता कोणीही त्यांना दुखी करू शकत नाही याची तिला खात्री वाटत होती. अर्जुन आणि त्याचे भाऊ यांच्यावर लोकांचेही अतिशय प्रेम होते. अर्जुनाने सादर केलेल्या धनुर्विद्येच्या प्रयोगांवर सर्व जनता अतिशय खुश झाली होती. ज्याची अर्जुनाशी तुलना करता येईल असा दुसरा धनुर्धर कोणीही नाही अशी जनतेची खात्री पटली होती. त्याचे हे प्रावीण्य अगदी उघड होते. आधी पावसाचा एक एक थेंब यावा आणि त्यानंतर प्रचंड पाऊस कोसळावा, तसे अर्जुनाने सोडलेले बाण आधी एक एक आणि नंतर समूहाने असे धनुष्यावरून बाहेर पडत होते. काही बाणांचा वेग इतका होता की ते डोळ्यांना दिसत नव्हते. नजर खिळवून टाकील असे ते दृश्य होते. अर्जुन सादर करीत असलेले धनुर्विद्येचे प्रयोग पाहण्यात सर्व लोक गुंगून गेले असताना अचानक प्रचंड आवाज झाला. तो ऐकून सगळे लोक चकित झाले. मेघगर्जना व्हावी तसा तो आवाज सगळ्या पृथ्वीवर दुमदुमला. तो आवाज प्रवेशद्वाराजवळून येत होता. दुर्योधन आणि त्याच्या भावांनी या आवाजाच्या दिशेने आपली तोंडे वळवली. एखादा पर्वत कोसळून पडला आहे काय? पृथ्वीचा नाश करण्याच्या उद्देशाने काळ्या मेघांची सेना आकाशात जमली आहे काय? असे विचार तिथे जमलेल्या लोकांच्या मनात आले. दुर्योधन हातात आपली गदा घेऊन आपल्या भावांसह उभा राहिला. धनुर्विद्येचे प्रयोग करणाऱ्या अर्जुनाला थांबावे लागले. पाचही पांडवांची प्रवेशद्वाराकडे नजर वळली. प्रेक्षकांची गर्दी कुणाला तरी वाट करून देत होती. कोणीतरी येत होता. तो आत जवळ आला. एखाद्या सिंहासारखा तो चालत होता. एखाद्या देवासारख्या दिसणाऱ्या त्या माणसाकडे लोकांची गर्दी चकित होऊन पाहत होती. पुन्हा तो प्रचंड आवाज ऐकू आला. आत प्रवेश करणाऱ्या माणसाच्या धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराचा तो आवाज होता. तो राधेय होता. त्याची कवच कुंडले झळाळत होती. एखाद्या चित्त्यासारखी पावले टाकीत तो आखाड्याच्या दिशेने येत होता. तो द्रोणाचार्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना प्रणाम केला. त्यानंतर मेघगर्जना व्हावी तशा आवाजात तो अर्जुनाला म्हणाला, मी तुला आव्हान देण्यासाठी आलो आहे. आतापर्यंत तू जे धनुर्विद्येचे प्रयोग सादर केलेस त्यामुळे स्वतःच्या प्रावीण्याबद्दल तुझा गैरसमज झालेला आहे. तू जे प्रयोग सादर केलेस ते तर मी करून दाखवीनच, पण त्याहून अधिक प्रयोग मी सादर करून दाखवीन. तुझ्या गुरूंनी परवानगी दिली तर मी माझ्या धनुर्विद्येचं दर्शन घडवीन. अर्जुनाने धनुर्विद्येचे जे प्रयोग सादर केले होते ते सर्व राधेयाने सादर केले. आव्हान देणाऱ्या या तरुणाने प्रवेश करण्यापूर्वी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे अशी सर्व प्रेक्षक समूहाची खात्री पटली होती. पण आता या तरुणाने दिलेल्या आव्हानामुळे सगळा रंगच बदलला होता. द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटलेल्या पाहून भीष्मांच्या ओठांवर उपरोधाचे हसू आले. या अनोळखी तरुणाला पाहून दुर्योधनाचा चेहरा प्रेमभावाने उजळला. अपमानाच्या भावनेने अर्जुन संतप्त झाला. या तरुणाचे धनुर्विद्येतले प्रावीण्य पाहून युधिष्ठिर अस्वस्थ झाला. राधेयाने धनुर्विद्येच्या प्रयोगांचे सादरीकरण संपवले आणि त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले.
हे आव्हान आपण आपल्या भावाला देत आहोत याची अर्थातच त्याला कल्पनाही नव्हती. अर्जुन राधेयाला म्हणाला, निमंत्रण नसताना इथं येऊन आपल्या शौर्याचा गर्व मिरवणारा तू कोण आहेस? राधेय हा प्रश्न ऐकून उपरोधाने हसला आणि अर्जुनाला म्हणाला, हा सामना आहे तुझ्या फायद्यासाठी उभा केलेला खाजगी खेळ नव्हे. हा सामना सर्वांना समान आहे. इथं कुणीही येऊन आपलं प्रावीण्य दाखवू शकतो. मी तुला द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं आहे. तू हे आव्हान स्वीकारणार आहेस की धनुर्धर म्हणून माझं श्रेष्ठत्व मान्य करणार आहेस? अर्जुनाने उपरोधाने आपले बळकट खांदे उडवले आणि तो द्वंद्व युद्धाला तयार झाला. इतक्यात एक विलक्षण घटना घडली. गडद काळ्या पावसाळी ढगांनी अचानक सगळे आकाश भरून गेले. आपल्या पुत्राचे रक्षण करण्यासाठी इंद्र प्रकट झाला आहे असे ते दृश्य होते. त्याच वेळी तिथे आलेल्या या तरुणावर सूर्याने आपले उबदार किरण पसरले. त्यालाही आपल्या पुत्राचे रक्षण करायचे होते. अतिशय सुंदर असे ते दृश्य होते. सूर्याच्या उबदार किरणांनी न्हात राधेय उभा होता आणि काळ्या ढगांच्या सावलीत अर्जुन उभा होता. काही प्रेक्षक राधेयाची तर काही प्रेक्षक अर्जुनाची बाजू आपल्या मनात घेत होते. राजा धृतराष्ट्राचे पुत्र राधेयाच्या बाजूचे होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीम हे अर्जुनाच्या बाजूचे होते. द्वंद्व युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी स्त्री प्रेक्षकांच्या कक्षात अस्वस्थता निर्माण झाली. कुंती बेशुद्ध पडल्याची बातमी विदुरांच्या कानी आली. असे हे घडण्यापूर्वी कुंती अगदी सुखी होती. कवच आणि कुंडले धारण केलेल्या या तरुणाला पाहून तिला धक्का बसला होता. आपल्या पुत्राला गंगेच्या प्रवाहात सोडल्याची तिला आठवण झाली. तेव्हा ती आपल्या पुत्राला म्हणाली होती, बरीच वर्ष उलटल्यानंतर भविष्यकाळात मी तुला पाहीन. तुझ्या कवच कुंडलांवरून मी तुला ओळखीन. आता तो तिला दिसला होता आणि तो आपला पुत्र आहे हे तिला कळले होते. श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपले दोन्ही पुत्र द्वंद्वयुद्ध करत असल्याचे पाहून तिच्या मनाला असह्य वेदना झाल्या. या वेदनांचा काही वेळ तिला विसर पडावा म्हणून निसर्गाने दयावान होऊन तिला बेशुद्ध केले. विदुर धावतच तिच्याजवळ गेले आणि तिच्या मुखावर त्यांनी सुगंधी पाणी शिंपडले. भूतकाळ आणि भविष्यकाळ बघण्याची दृष्टी असलेल्या विदुरांना सर्व काही कळले होते. काही वेळाने कुंती शुद्धीवर आली. विदुरांनी परोपरीने तिचे सांत्वन केले. तिने आपल्या दोन्ही पुत्रांकडे पाहिले आणि वेदनेचा आगडोम तिच्या हृदयात पेटला. त्या क्षणापासून शांती किंवा सुख तिने कधीच अनुभवले नाही. वेदना आणि चिंता यांचे न संपणारे दिवस असेच जगणे तिच्या वाट्याला आले. राधेय आणि अर्जुन हे दोघे तरुण द्वंद्वयुद्धासाठी सज्ज झाले. रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी ते दोघे वीर एकमेकांकडे पाहत होते. इतक्यात कृपाचार्य आखाड्यात आले आणि म्हणाले, द्वंद्व युद्धाचे नियम आपण पाळले पाहिजेत. अर्जुन हा कुंतीचा पुत्र श्रेष्ठ अशा कुरु घराण्याचा आहे. राधेया, आता तुझा पिता कोण आहे, तू कुठल्या राजघराण्यातील आहेस हे जाहीर केलं पाहिजेस. कुठल्या राज्याचा तू प्रमुख आहेस हेही तू जाहीर कर. द्वंद्वयुद्ध हे दोन समान दर्जाच्या व्यक्तींमध्ये घडलं पाहिजे असा नियम आहे. कुठल्याही राजपुत्रानं आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीबरोबर द्वंद्वयुद्ध खेळता कामा नये. दवबिंदू चिंब भिजलेल्या कमळाप्रमाणे राधेयाने आपली मान वाकवली. हे पाहताच आपले वेटोळे सोडून ताट उभ्या राहणाऱ्या नागाप्रमाणे आपल्या जागेवर दुर्योधन उभा राहिला. भावनेने हेलावलेल्या आवाजात तो कृपाचार्यांना उद्देशून म्हणाला, गुरुदेव, प्राचीन धर्मानं राजांचे 3 प्रकार असल्याचं सांगितलं आहे. जन्मसिद्ध राजा, शौर्यामुळे राज्यपद प्राप्त झालेला राजा आणि एखाद्या राजाचा पराभव करून राज्य प्राप्त झालेला राजा. शौर्यावर क्षत्रियांचाच जन्मसिद्ध हक्क असतो असं मानण्याचं कारण नाही. शौर्य हा गुण इतर जमातीतही आढळतो. या गुणाचं अधिष्ठान जागतिक आहे. राजानं फक्त राजाशीच युद्ध केलं पाहिजे या नियमाला अर्जुन जर घट्ट कवटाळून बसणार असेल तर त्याची इच्छा मी पूर्ण करतो. राधेयाला अंगदेशाचं राज्य दिल्याचं मी जाहीर करतो. आता या दोघांनी द्वंद्वयुद्ध करण्यास कसलीच हरकत नाही. दुर्योधनाचा हा निर्णय ऐकून सगळे लोक अगदी थक्क झाले. या निर्णयाचा उत्कट अभिमान भीष्मांना वाटला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. शाब्बास शाब्बास असा घोष प्रेक्षकांच्या गर्दीतून उसळला. सगळे लोक दुर्योधनाकडे श्वास रोखून पाहत होते. दुर्योधनाने भीष्म आणि धृतराष्ट्र यांची परवानगी घेऊन राधेयाला राज्याभिषेक करण्यासाठी लागणाऱ्या तीर्थ आणि इतर गोष्टी मागवल्या. त्या तात्काळ हजर करण्यात आल्या. ब्राह्मण वेद मंत्रांचे पठण करू लागले. दुर्योधनाने आपला मुकुट राधेयाच्या मस्तकावर ठेवला आणि आपली तलवार राधेयाच्या उजव्या हातात दिली. त्यानंतर दुर्योधनाने राधेयाला राज्याभिषेक केला. दुर्योधन राधेयाला म्हणाला, अनोळखी तरुणा, तू आता अंगदेशाचा राजा आहेस. अर्जुना, हा तरुण आता तुझ्यापेक्षा वरच्या दर्जाचा आहे.
याच्याशी युद्ध कर आणि आम्हा सर्वांना ते पाहण्याचा आनंद मिळू दे. राधेयाला अश्रू आवरेनात. भावना अनावर झाल्यामुळे काही क्षण त्याला शब्द फुटेनात. तो म्हणाला, महाराज, तुम्ही मला दिलेल्या या थोर सन्मानाबद्दल तुमचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही. या सन्मानाला मी योग्य आहे असं मला वाटत नाही. मी काय बोलू? माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू? मी कशानं तुमचा उत्तराई होऊ? हे ऐकून उदार हृदयाचा दुर्योधन हसला आणि म्हणाला, तरुण मनुष्या, तू कोणीही असलास तरी तुझ्या थोर गुणांमुळे अंगदेशाचं राज्यपदच काय, पण याहूनही मोठ्या सन्मानाची तुझी योग्यता आहे. या सर्व जगावर राज्य करण्याची तुझी योग्यता आहे. हा जो लहानसा सन्मान आम्ही दिला आहे त्याबद्दल तुझ्याकडून आम्हाला काही मिळावं अशी कसलीही अपेक्षा आम्ही बाळगलेली नाही. आम्हाला तुझं प्रेम हवं आहे, तुझा स्नेह हवा आहे. या दुर्योधनाला तुझं हृदय हवं आहे. हे ऐकून आपल्या अश्रूतून स्मित करत राधेय म्हणाला, माझं हृदय महाराज, ते तर मी तुम्हाला केव्हाच देऊन चुकलो आहे. दुर्योधन राधेयाच्या जवळ गेला. राज्याभिषेकाच्या पवित्र स्नानाने राधेय अगदी चिंब भिजून गेला होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. कृतज्ञतेने भारावलेला राधेय दुर्योधनाच्या जवळ गेला. त्या दोघा मित्रांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिले. हे दृश्य पाहणाऱ्यांना सर्व प्रेक्षकांचे डोळे भरून आले. केवढा उदार हृदयाचा राजपुत्र दुर्योधन! कुरु घराण्याच्या राजपुत्रानं जसं वागलं पाहिजे तसाच दुर्योधन वागला. खरा राजपुत्र. सर्व प्रेक्षकांच्या मनात हीच भावना होती. इतक्यात एक अशी घटना घडली की ती पाहणारे प्रेक्षक भावनांनी हेलावून गेले. एक म्हातारा माणूस काठीचा आधार घेत आखाड्याकडे चालत येत होता. राधेयाने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो धावतच त्याच्याजवळ गेला. राधेयाने त्याच्या पायावर डोके ठेवले आणि आपल्या डोक्यावरचा अंगदेशाचा राजमुकुट त्याच्या पायांवर ठेवला. तो म्हातारा माणूस म्हणाला, राधेया, सुदैवानं तुला साथ दिली याचा आनंद मला होतो आहे. उदार हृदयाचा राजा दुर्योधनाचा विजय असो. हा म्हातारा माणूस म्हणजे राधेयाचा पिता अधिरथ होता. राधेय हा सूतपुत्र आहे हे आता सर्वांना कळले. आतापर्यंत शांत बसलेले पांडव या खालच्या जातीतून इथवर येऊन पोचलेल्या तरुणाकडे पाहून उपरोधाने हसले. भीम म्हणाला, अरे सूतपुत्रा, मी काय सांगतो ते ऐक. तू अर्जुनाकडून ठार मारला जावास अशी तुझी लायकी नाही. तुझ्यासारख्या सूतपुत्रांना हातात चाबूक घेऊन रथ हाकावा हेच तुला शोभून दिसतं. हे ऐकून राधेय दुखावला गेला. त्याचे ओठ संतापाने थरथरू लागले. तो शांत उभा राहिला आणि आपले दैवत सूर्य याच्याकडे त्याने पाहिले. ते दृश्य पाहून कुंतीचे हृदय वेदनेने भरून गेले. सूर्य हा आपला पिता आहे हे ठाऊक नसूनही राधेयाने सहानुभूतीसाठी सूर्याकडे पाहावे ही गोष्ट सहन करणे तिला कठीण गेले. तिचा पदर अश्रूंनी भिजून गेला. दुर्योधन उभा राहिला. कमळांनी भरलेले तळे उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेल्या संतप्त हत्तीसारखा तो दिसत होता. नागाने विष ओकावे तसे दुर्योधन म्हणाला, भीमा, तू राजपुत्र आहेस. उच्च कुळात तुझा जन्म झाला आहे. तू आता जे बोललास ते तुझ्यासारख्या राजपुत्राला शोभणारं नाही. मी मगाशी म्हटलंच आहे की शौर्य ही क्षत्रियांची आणि केवळ क्षत्रियांचीच आनुवंशिक गुणवत्ता आहे असं मानणं चुकीचं आहे. शूरवीर आणि नद्या यांचा उगम कुठं झाला हे महत्त्वाचं नाही. या जगातल्या थोर पुरुषांचा जन्म कुठं झाला हे पहा. त्यांचा जन्म सहसा अविख्यात आहे असंच दिसतं. वडवाणलाच जन्म समुद्राच्या पाण्यात होतो. आपले गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांचा जन्म पहा. इतकंच काय, पण तुझा पिता आणि माझा पिता तसंच विदुर काका यांचा जन्म पहा. तुमचं सुद्धा काय, तुम्ही आपल्या मातेचे पुत्र आहात. तुमचं पितृत्व कोणाकडे हे ठाऊक नाही असं सगळं जग म्हणतं आहे. तेव्हा जन्माच्या उच्च नीचतेची ही पोकळ बडबड बंद कर. आता या तरुणाविषयी तुमची समजशक्ती इतकी कमी आहे हे पाहून मला तुमची कीव येते. क्षत्रियाला आणि केवळ क्षत्रियात जे गुण दिसतात ते याच्यातही आहेत. गरीब अश्राप हरणाच्या पोटी वाघाचा जन्म होऊ शकत नाही हे तुम्हाला कळत नाही काय? हा तरुण क्षत्रियच असला पाहिजे हे तुम्हाला जाणवत नाही काय? मी त्याला अंगदेशाचा राजा केला आहे, पण याहीपेक्षा मोठ्या सन्मानाची त्याची लायकी आहे. या सगळ्या पृथ्वीचं राज्य करण्याची त्याची योग्यता आहे. महान होण्यासाठीच त्याचा जन्म आहे. त्याची थोरवी समजून घेण्याची तुमची लायकी नाही. त्याचा जन्म कुठला किंवा तो कुठून आला याची मला पर्वा नाही. तो वीर पुरुष आहे. तो वीर पुरुषांबरोबरच राहील. आता तुमच्या लाडक्या अर्जुनाची हिंमत असेल तर त्याने राधेयाबरोबर द्वंद्वयुद्धासाठी उभं राहावं असं त्याला तुम्ही सांगा. दुर्योधन जे बोलला त्याचे प्रेक्षक समूहांनी टाळ्यांनी स्वागत केले.
आपल्या पुत्राचा झालेला हा सन्मान पाहून सूर्य आनंदाने स्मित करत पश्चिमेकडे वळला. नाट्यपूर्ण आरंभ असलेल्या या सामन्यांचा शेवटही तसाच नाट्यपूर्ण झाला. द्रोण आणि अर्जुन हे दोघेच काही घडले त्याविषयी नाराज होते. दिवसाच्या शेवटी सगळेजण राजपुत्र दुर्योधन आणि तो नवागत तरुण राधेय यांच्याविषयीच बोलत होते. अर्जुनाने सादर केलेले शस्त्रविद्येचे प्रयोग कुणाच्याही लक्षात राहिले नाहीत. सर्वांना ते शिळे वाटले. या भव्य सामन्याचा बोजवारा उडाल्याची जाणीव त्याला झाली. रात्र झाली. रात्रीच्या अंधाराने सर्वांना वेढून टाकले. मशाली पेटवल्या गेल्या. मशालींच्या प्रकाशात दुर्योधन आणि राधेय हे दोन मित्र सर्वांना दिसत होते. प्रेम भरल्या डोळ्यांनी हातात हात गुंफून ते दोघेजण सर्वांच्या पुढे चालत होते. भीमांच्या ओठात चोरटे स्मित होते. पराभूत झाल्यागत दिसणारे द्रोणाचार्य सर्वांच्या मागून चालत होते. त्यांचा चेहरा विचारमग्न दिसत होता. विदुरांचा चेहरा उदास आणि गंभीर दिसत होता. अपशकुन सुचवणाऱ्या धूमकेतूप्रमाणे युधिष्ठिराच्या आकाशात राधेय उगवला होता. धनुर्विद्येच्या क्षेत्रात राधेयाची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नाही हे युधिष्ठिराला स्पष्टपणे कळून चुकले होते. भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीमुळे आणि शस्त्रकौशल्यामुळे युधिष्ठिराला आजपर्यंत सुरक्षित वाटत आले होते. ते सगळ्या कौरवांपेक्षा शस्त्रविद्येत श्रेष्ठ होते. पण आता युधिष्ठिराला सुरक्षिततेची खात्री वाटेना. शस्त्रयुद्धात पांडव अजिंक्य आहेत हा त्याचा विश्वास आता ढासळला होता. दुर्योधन आणि राधेय यांच्या मैत्रीच्या करारामुळे युधिष्ठिर मनाची शांती घालवून बसला. अर्जुनाच्या भुवया संतापाने उंचावल्या आणि भीमाच्या मुठी आवळल्या गेल्या. दुर्योधनाने उच्चारलेले अपमानकारक शब्द त्याला झोंबले होते, पण तो त्याला प्रत्युत्तर करू शकला नव्हता, कारण त्यातला प्रत्येक शब्द खरा होता. पाचही पांडव खिन्न मनाने आखाड्यातून बाहेर पडले. धन्यवाद.